दिग्विजयच्या भावनांशी खेळलायत तुम्ही आई। त्यांच्या भावनांशी खेळताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? ते किती दुखावले गेले याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? कशासाठी आमच्यामध्ये आणि दिग्विजयमध्ये भांडणं लावतेस तू? जाना बाई, तुझी कामं कर, आमच्यामध्ये पडू नकोस। उगाचच नसती प्रकरण वाढवू नकोस। ते नसतं प्रकरण नाहीये, नवरा आहे तो माझा, आणि हे प्रकरण वाढवण्यासाठी नाही संपवण्यासाठी आली मी। नीट लक्षात ठेव, दिग्विजय तुझा नवरा नंतर, सगळ्यात आधी तो आमचा मुलगा आहे। सख्या मुलासारखं प्रेम केलंय आम्ही त्याच्यावर। तेच सख्या मुलासारखं प्रेम केलंय तुम्ही त्याच्यावर, पण तुमचा सख्खा मुलगा नाहीये दिग्विजय। आणि मुलगा असणं आणि मुलासारखं असणं यात फरक आहे। अरुंधती, अरुंधती, काय चाललंय तुझं? काय बोलतेस काय तू? हा अगं, हेच संस्कार केले का आम्ही तुझ्यावर? कोणाची बोलतेस, काय बोलतेस? जर भान आहे का तुला? संस्कारांबद्दल तू बोलू नकोस माझ्याशी। जर तुमचा सख्खा मुलगा असता तर तुम्ही त्याच्यावर उपचार करण्याचा दबाव आणला असता। एक मिनिट अरुवहिनी, तुला काय वाटतंय ममाने काहीच प्रयत्न केले नाही दादाचे डोळे परत येण्यासाठी? ममाने किती खस्ता खाल्ल्यात ना हे मला माहिती आहे, आणि तू ममावर संशय घेतेस? नाही नाही अमर भाऊजी, मी संशय घेत नाहीये। मला दिग्विजयवर झालेल्या उपचारांची फाईल हवी। हेच ऐकायचं बाकी होतं आमचं, ती पण कसर भरून काढलीस आज तू। आमची चूक झाली, आम्ही नकळत काहीतरी बोलून गेलो दिग्विजयला। चूक आमचीच आहे ना, आम्ही दुखावलं दिग्विजयला, चूक आमचीच झाली। दिग्विजय काल अगदी चुकून नकळत आमच्या तोंडून तसं निघून गेलं रे। ती नकळत झालं तर तेवढ्यासाठी आम्हाला किती ऐकावं लागतंय। आम्ही जे बोललो ना त्याचा तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त त्रास झालाय। तुम्हाला माहिती आहे, मी कालपासून तुमच्या तोंडून या शब्दांची वाट बघत होतो। खरंच मम्मा, तुमचे 2 शब्द आहेत ना, माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत। तुमच्या या खोट्या आत्मविश्वासानेच त्यांचं हे असं झालं। अरुंधती, खरंच तू आता आमच्यामध्ये पडू नकोस। उगाचच आमच्यामध्ये भिंत निर्माण करू नकोस। आई तुम्ही अरु, तू तुझ्या मर्यादा ओलांडतेस। माफी माग। दिग्विजय, नाही दिग्विजय, राहू देत। तिला नसेल माफी मागायची तर राहू दे ना, कशाला? नाही मामा, तुमचा अपमान झालेला मला अजिबात चालणार नाही। अरु, माफी माग। मला माफ करा आई। जावई बापू, चला, नारळ वाढवण्याचा आजचा मान तुमचा आहे। भूमिपूजन दिग्विजयच्या हस्ते होणार होतं ना, मग तुम्ही दादाला का करायला दिलत? का तुला ही दिग्विजय सारखं इन्सिक्युअर्ड वाटायला लागलं का? दिग्विजयची जागा आता शंतनू घेतोय असं वाटतंय? दिग्विजय, आता आपण निघूया का? मला वाटतं इथे आता आपली काहीच गरज नाही। मलाही असंच वाटतं।